नमस्कार मित्रांनो, मी साहिल मुलानी आणि आज मी तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये मॉडेल व्हॅलिडेशन काय असते हे सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर मॉडेल व्हॅलिडेशन आपण काय यूज करतो? मॉडेल व्हॅलिडेशन चेक करते की आपलं आउटपुट जे रिझल्ट आहे ते कितपत योग्य आणि कितपत अचूक आहे आणि कितपत आपण त्यावर विश्वास करू शकतो. आणि जर आपलं मॉडेल जर ओव्हरफिट किंवा अंडरफिट होत असेल तर हे आपल्याला समजते. आणि समजा मॉडेलने काही तर रिझल्ट दिलाय, आउटपुट दिलाय, ते आपण चेक करू शकतो किती निष्पक्ष आहे हे चेक करू शकतो. तर मॉडेल व्हॅलिडेशन म्हणजे काय? तर मॉडेल व्हॅलिडेशन ही एक मोजणी आहे जी मोजते की आपलं मॉडेल जो अनोळखी डेटा आहे तिच्यावर किती चांगल्या प्रकारे काम करू शकते हे मोजते. आणि हिचा हेतू आहे की जे रिअल वर्ल्ड डेटा जो आहे तिच्यावरती किती चांगल्या प्रकारे आपल्याला आउटपुट देऊ शकते मॉडेल व्हॅलिडेशन यूज करण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर आपण सिलेक्ट करतो कोणती व्हॅलिडेशन टेक्निक आपल्याला उपयुक्त आहे. समजा जर क्लासिफिकेशन टाईप ऑफ प्रॉब्लेम असेल तर आपण स्ट्रॅटिफाईड केफोल्ड ही मेथड यूज करतो, कारण की त्यामध्ये ना जी आपला डेटा आहे ते जे आपण सबसेट बनवतो आणि प्रत्येक क्लासचा जो डेटा आहे तो मॉडेलला एका सबसेटमधून पास केला जातो. आणि असे अनेक वेळा जोपर्यंत आपले सबसेट एंड होत नाही तोपर्यंत ही आपण प्रोसेस करतो. त्यानंतर जो डेटा आहे तो स्प्लिट करतो, जसं की मी सांगितलं की आता आपण मॉडेल सबसेट बनवले तेच आपण स्प्लिट करतो. नंतर त्या जो ट्रेनिंग डेटा आहे, ट्रेनिंग डेटा आपण ट्रेन करण्यासाठी यूज करतो आणि टेस्टिंग जो डेटा आहे तो आपलं मॉडेल व्हॅलिडेट करण्यासाठी यूज करतो. आणि आपण मॉडेल ट्रेन केला आहे आणि प्रत्येक सबसेटने एक आउटपुट दिला आहे समजा, तर आपण प्रत्येक आउटपुटची सरासरी काढून जो आपला फायनल रिझल्ट आहे तो ॲज ए आउटपुट आपण देऊ शकतो. नंतर तेच आउटपुट आपण मॉडेल आपलं फाईन ट्युनिंग करण्यासाठी, बेटर बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर मॉडेल व्हॅलिडेशनचे कोणतेही प्रकार आहेत. पहिला प्रकार हा होल्ड आउट व्हॅलिडेशन, हा एक पहिला प्रकार आहे. हे एक सिंपल व्हॅलिडेशन मेथड आहे. त्यामध्ये आपण डेटा जो आहे तो डिवाइड करतो दोन भागामध्ये. एक भाग जो असतो तो ट्रेनिंगसाठी दिला जातो आणि जो दुसरा भाग जो असतो तो टेस्टिंगसाठी ठेवला जातो. तर आहे क्रॉस व्हॅलिडेशन. यामध्ये आपण जो डेटा सेट आहे तो मल्टिपल भागामध्ये आपण डिवाइड करतो आणि प्रत्येक भाग हा टेस्टिंग आणि ट्रेनिंग डेटा सेट म्हणून आपण यूज करतो. नंतर यामध्ये जो प्रत्येक आपला जो इटरेशन आहे ते काहीतरी आपल्याला आउटपुट देणार आहे. नंतर प्रत्येक इटरेशनचा जो आउटपुट आहे त्याची आपण सरासरी करतो आणि आपलं फायनल आउटपुट आहे ते देतो. तर पहिली मेथड आहे के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. त्या मेथडमध्ये आपण जो डेटा सेट आहे ते जे के सबसेट बनवतो आणि प्रत्येक सबसेट टेस्टिंग सेट म्हणून दिला जातो आणि बाकी जे उरल्यात ते आपण ट्रेनिंग सेट म्हणून यूज करतो. तर ही एक ट्रेनिंगचं एक इटरेशन झालं. असे चार इटरेशन म्हणजे के इटरेशन होत असतात. आणि इथं आपल्यासाठी एक एक्झाम्पल आहे ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, आपण आता के फोल्ड बघणार आहे. इथे आपल्याकडे 12 सॅम्पल्स नमुने आहेत आणि की आपला 4 आहेत आणि सबसेट इथे 3 होणार आहेत. मग पहिला आपण हा सबसेट टेस्टिंगसाठी यूज केला, बाकी जो रिमेनिंग आहे तो ट्रेनिंगसाठी दिला. आता आपण हा जो सबसेट आहे 3 सॅम्पल्सचा तो आपण टेस्टिंगसाठी देणार आहे आणि बाकीचा जो उरला आहे ते आपण ट्रेनिंगसाठी देणार आहे. नंतर आपण हा देणार टेस्टिंगसाठी आणि जो बाकी रिमेनिंग आहे तो देणार आपण ट्रेनिंगसाठी. इथे पण असंच, हा देणार टेस्टिंगसाठी आणि जो रिमेनिंग आहे तो देणार ट्रेनिंगसाठी. चार्ट आहे, इथं आपण बघू शकतो जो रेड बॉक्स जो आहे तो टेस्टिंग सबसेट आहे आणि जे बाकीचे जे आहेत ते ट्रेनिंग सबसेट आहे. तर इथं आपण बघू शकतो की 1 बाय 1 आपण जो टेस्टिंग सबसेट जो आहे तो शिफ्ट केला आहे, म्हणजेच बदलून आपण टेस्टिंग सबसेट मॉडेलला दिलात. नेक्स्ट जे आहे स्ट्रॅटिफाईड के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. हे एक अपडेटेड व्हर्जन आहे के फोल्डचा. त्यामध्ये हे चांगलं आहे. जो क्लासिफिकेशन टाईप ऑफ प्रॉब्लेम आहे, डेटा आहे, त्याच्यासाठी हे चांगलं आहे, कारण की यामध्ये जो आपण के सबसेट बनवणार आहे, फोल्ड बनवणार आहे, त्या सबसेटमध्ये प्रत्येक क्लासचा जो डेटा आहे तो इन्क्लूड असणार आहे. त्यामुळे आपलं मॉडेल ना चांगल्या प्रकारे प्रिडिक्ट करू शकणार आहे. इथं आपल्यासाठी एक एक्झाम्पल आहे ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे स्ट्रॅटिफाईड के फोल्ड. ह्यामध्ये आपण सेम उदाहरण घेणार आहे. ह्यामध्ये के आपला 4 आहे आणि सबसेट होणार आहे आपले 3 सॅम्पल्सचा एक सबसेट. पण फरक काय आहे मित्रांनो, इथे हा जो डेटा आहे, हा जो उदाहरण आहे तो क्लासिफिकेशन टाईपचा आहे. आपण इथं बघू शकतो की जे सॅम्पल्स आहेत ती असाईन आहेत, प्रत्येक वर्गाशी ती असाईन आहेत. आता आपण बघू शकतो इथं पहिले जे 4 सॅम्पल आहेत ते ए क्लासमध्ये बिलॉंग करतात आणि दुसरे जे आहेत ते बी मधून बिलॉंग करतात आणि तिसरं जे आहे ते सी क्लासमधून बिलॉंग करतात. मग काय आपण सबसेट
सबसेटमध्ये काय करायचं, आपण तिन्ही क्लासेसचा जो डेटा आहे तो इन्क्लूड करायचा. मग आपण ए क्लासमधनं पहिला घेतला, बी क्लासमधून पण पहिला घेतला, सी मधनं पहिला घेतला, नंतर ए क्लासमधून दुसरा, बी क्लासमधून दुसरा, सी क्लासमधून तिसरा, अशाच प्रकारे पुढे आपण हा जो सबसेट आहे त्या या आधारावर घेतला. नंतर काय करायचं मित्रांनो, जो आपल्याला जो पहिला आहे ती आपण द्यायचं टेस्टिंगसाठी, आणि जो बाकीचा जो सबसेट आहे बाकी रिमेनिंग 3 हा K-1 सबसेट आपण टेस्टिंगसाठी यूज केला, आणि बाकीचे जे आहेत जे रिमेनिंग राहिलेले ते आपण ट्रेनिंगसाठी दिले. तिथं असंच हा टेस्टिंगसाठी द्यायचा, हा जो बाकीचा आहे तो द्यायचा ट्रेनिंगसाठी. इथं सेम असं हा जो आहे ते द्यायचं टेस्टिंगसाठी, आणि जो बाकीचा रिमेनिंग आहे तो द्यायचा ट्रेनिंगसाठी. तर शेवटी जो शेवटचा सबसेट आहे सबसेट तो द्यायचा टेस्टिंगसाठी, आणि जो रिमेनिंग आहे तो द्यायचा ट्रेनिंगसाठी. पुढचं जे आहे ते म्हणजे लीव्ह वन आउट क्रॉस व्हॅलिडेशन. या पद्धतीमध्ये प्रत्येक जो सॅम्पल आहे, प्रत्येक जो डेटा पॉईंट आहे ते टेस्टिंग सेट म्हणून एकदा यूज केला जातो, आणि बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते आपण ट्रेनिंग सेट म्हणून यूज करतो. ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू राहते जोपर्यंत जो लास्ट एलिमेंट आहे तो टेस्टिंग सेट म्हणून यूज करत नाही तोपर्यंत आपण हे यूज करतो. तर तिसरा आहे मित्रांनो लीव्ह वन आउट. यामध्ये काय आहे की प्रत्येक जो सॅम्पल आहे तो टेस्टिंग सेटसारखा यूज आपण करणार आहे. सपोज आपण पहिला जो आहे हा टेस्टिंगसाठी यूज केला, आणि जे बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते दिला ट्रेनिंगसाठी. आता दुसऱ्यांदा हा दिला टेस्टिंगसाठी, आणि जो बाकीचा जो रिमेनिंग आहे तो दिला ट्रेनिंगसाठी. नंतर तिसऱ्यांदा पण असं, जो तिसरा आहे तो दिला टेस्टिंग, आणि जे बाकीचे जे आहेत ते दिला ट्रेनिंगसाठी. मित्रांनो ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होणार आहे जोपर्यंत जो लास्ट एलिमेंट आहे तो टेस्टिंगसाठी तोपर्यंत आपण यूज करत नाही. मग आपण शेवटची जी स्टेप आहे ती ही आहे की जो शेवटचा एलिमेंट आहे ते दिला टेस्टिंगसाठी, आणि जे बाकीचे जे आहेत एलिमेंट्स ते आपण दिले ट्रेनिंगसाठी. आपल्यासमोर काय आव्हाने आणि मर्यादा आहेत मॉडेल व्हॅलिडेशन यूज करण्यासाठी. पहिल्यांदा तर जे मॉडेल व्हॅलिडेशन आहे त्यामध्ये आपण एक पद्धत बघितली लीव्ह वन आउट. ते म्हणजे एकदम जादा टाइम यूज करणार आहे, आणि जे रिसोर्सेस आहेत म्हणजे CPU GPU ते जादा यूज करणार आहे. आणि समजा जर डेटा जर अनॲक्युरेट असेल आणि बायस्ड असेल तर ते फिक्स करू शकणार नाही आपलं मॉडेल व्हॅलिडेशन मेथड. आणि जे परफॉर्मन्स आहे जे म्हणजे मॉडेलचं रिझल्ट आउटपुट जे आहे ते स्प्लिट रेशोवरती डिपेंड असतो. समजा आपण जर चुकीचा रेशो जर ठरवला, आपण जनरली काय करतो 20-80 30-70 असं यूज करतो. त्याऐवजी आपण वेगळा जो चुकीचा आहे असा यूज केला तर जे आपले आउटपुट आहे ते योग्य नसणार आहे. आपण काय काय शिकलो हे बघूया. पहिल्यांदा मॉडेल व्हॅलिडेशन काय आहे. मॉडेल व्हॅलिडेशन एक मोजणी आहे जी की मोजते आपलं मॉडेल कितपत विश्वासायोग्य आहे आणि कितपत आपल्याला जे आउटपुट आहे ते योग्य देणार आहे. आणि त्यामध्ये आपण बेसिकली 4 मेथड बघितल्या. ती जी पहिली आहे ती होल्ड आउट व्हॅलिडेशन. त्यामध्ये काय करतो आपण डेटा आपण स्प्लिट करतो 2 भागामध्ये. एक जो आहे तो ट्रेनिंगसाठी दिला जातो, आणि जो दुसरा आहे तो टेस्टिंगसाठी ठेवला जातो. नंतर दुसरा आहे के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. यामध्ये काय करतो, तो डेटा सेट आहे तो आपण मल्टिपल सबसेटमध्ये किंवा मल्टिपल भागामध्ये आपण डिवाइड करतो. नंतर 1 बाय 1 तो टेस्टिंगसाठी दिला जातो, आणि जे बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते आपण ट्रेनिंगसाठी देतो. आणि नेक्स्ट जो आहे स्ट्रॅटिफाईड के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन. त्यामध्ये काय करतो, जो क्लासिफिकेशन टाईप ऑफ डेटा आहे त्यासाठी हे बेस्ट असते, कारण की यामध्ये जो आपण डेटा देणार आहे आपल्या मॉडेलला किंवा आपण जे सबसेट बनवणार आहे त्या सबसेटमध्ये जो आपल्या क्लासेसचा प्रत्येक क्लासेसमधला जो डेटा आहे तो समाविष्ट असणार आहे, आणि त्यामुळे आपलं आउटपुट जे आहे ते चांगल्या प्रकारे आपलं मॉडेल आपल्याला देणार आहे. आणि जे लास्ट वन जे आहे ते लीव्ह वन आउट क्रॉस व्हॅलिडेशन. त्यामध्ये काय होते तर प्रत्येक जो सॅम्पल आहे, प्रत्येक जो डेटा पॉईंट आहे हे